आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपनेन आपण बातम्या बघूयात। संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं नवं संकुल असेल। कॅबिनेटमध्ये आलेला प्रत्येक प्रस्ताव मंजूर करतो सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या मंचावर असतानाच शिंदेंचं भाषण। धनगरांना आदिवासीमधून कायदेशीररित्या आरक्षण मिळू शकत नाही, पण बेकायदेशीरपणे धनगरांना आदिवासीमधून आरक्षण देऊ शकतात। आदिवासी मंत्री विजयकुमार गावितांचं आदिवासी आरक्षणाबाबत वक्तव्य। अमित शहा 2 दिवसीय नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर। आज नागपूरमध्ये विदर्भातील सर्व मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांची आणि आजी माजी आमदारांची बैठक घेणार। बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुका आज होणार। मुंबई विद्यापीठाची विनंती हायकोर्टाकडून मान्य। 27 तारखेला मतमोजणी। सिनेट निवडणुकीवरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज होणार। सिद्धार्थ इंगळेंकडून मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। अभिजित पाटलांना शरद पवार गटाचा धक्का। शरद पवार गटाचा माढा तालुक्याचा अध्यक्ष बदललाय। अभिजित पाटील समर्थक औदुंबर महाडिकांना बाजूला सारून बाळासाहेब पाटलांची नियुक्ती। अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। मतदारसंघ ठाकरे गटाला न दिल्यास बंडखोरी करण्याचा उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांचा इशारा। एसटी महामंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर आमदार भरत गोगावलेंचं माणगावमध्ये जंगी स्वागत। जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी केलाय आनंद व्यक्त।